राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी काल रानामध्ये शेळ्या घेऊन गेलो ना, तर तिकडे आता वावरांमधली बाता पूर्ण कापणी झाली आणि त्या जुऱ्याला अजूनही पाणी आहे। मग उशाला असा डबका साचेला आहे अजूनही। त्या डबकांमध्ये मी काल पाहिलं ना, तर मासं कोंडलं ती मुर्य मासं येते, आणखी नाही काही जातीचं मासं येते। मग आता सकाळची वेळ म्हणलं जावं ते मासं उपसायला, ते उपसून मासं धरायचे आपल्याला आज। तर चला आता मासं उपसून आम्ही कसं धरतोय आणि किती धरतोय ना, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपली पाय भेटणार आहे। तर चला आता आम्ही चालू आहे मासं उपसाय तिकडे राहण्यामध्ये। आम्ही चालू आहे माशेरी बरं का। हा जा, पण लवकर या, म्हणजे दुसरे काम करायला आता शेळी सोडायला लागेल जराशी, मग बाकीचे स्वयंपाक करून घेते। मग नाही लवकरच येऊ, म्हणजे कालवा नाही झाला पाहिजे। रामा येतोय का? रामा तुला यायचे ना? तर मित्रांनो, रामाही निघालाय, त्याला शाळा जायला लागेल, मग लवकर यायला लागेल। आणि चाळण नाही चाळण घे रामा। हे पहा मित्रांनो, ही चाळण मग मासं उपसलं का, ही म्हणजे भात चाळायची चाळण राहते। मासं उपसलं का याच्यात टाकायचं, म्हणजे मासंवर अटकून राहत, पळून नाही जाते। तर चल रामा घे चाळण, चल। तर मित्रांनो चला, आता रामाही निघालाय आणि आम्ही चालू आता माशेली रानामध्ये। लवकर यावं, चप्पल घे रामा। चल होय पिन्ना आता जायचं। आणि मग मित्रांनो, आम्हाला जोडीदार म्हणून ना आमच्या साईडच्या वस्तूवाला प्रकाश तोही निघालाय। मग आता रामदास आणि प्रकाश टप आणि चाळण घेऊन पुढं चालत, ते दोघंही निघालतात आता पुढं पहा। तर चला मित्रांनो, आता आमचा ताफा थेट जुऱ्याला मासं उपसायचा आलाय। तर पाहू आज मासं किती भेटतात आपल्याला, हे तर मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर चालू आहे मित्रांनो, आता ह्या रस्त्यानं वातावरण थोडासा धुक्याचं आहे, म्हणजे थंडी पण भरपूर आहे। तर मित्रांनो, आता रामदाससुद्धा मोठ्या उत्साहानं चालाय माशेली। चाळण हातामध्ये आहे, स्टँड आहे त्याच्या हातामध्ये, आणि बरंच लांब जायला लागणार आहे आपल्याला इकडे खाली। सगळ्याच आमच्या मित्राला उत्सुकता असेल का आता हे मासं किती पकडणार आहेत, आणि आम्हाला पण उत्सुकता लागली मित्रांनो, किती मासं भेटतात आम्हाला। तर ते सगळं दाखवणारच आहे। आणि आजूबाजूचं वातावरण पण एकदम धुक्याचं वातावरण आहे, दह्यावरसुद्धा पक्का पडला आहे, समोरचं डोंगरसुद्धा व्यवस्थित दिसते नाही मित्रांनो। तर अजून बराच लांब जायला लागणार आहे आपल्याला। तर आता रामदास जास्त उत्सुकता असल्यामुळे तो आमच्याही पुढं पुढं पळत सुटलाय तो पहा। तर मित्रांनो, त्या समोर वावर दिसतंय ना, तिकडं जायची आपल्याला। आणि आमच्या इकडे ना भरपूर असा जंगल असल्यामुळे ना मित्रांनो, रात्रीची वाघाचा उपद्रव राहतोय। आता ह्या रस्त्यानं जाता जाता आपल्याला वाघाचं मांग, म्हणजे वाघाचं पावलाचं ठसं दिसलं ते पण मी आपल्याला दाखवतो। हे पहा, हे समोर आहेत ना मित्रांनो, हे पहा मित्रांनो, वाघाचं पायाचं ठसं उठलं तिथं। आणि हा रात्री जायला, म्हणजे पहाटे केव्हा तरी जायला असेल, हा शक्यतो पुढं जायला इकडं, मग पुढं म्हणजे ह्या जंगलात इकडं कुठंतरी तो असणार आहे। ह्या बा इकडंच असणार कुठंतरी तो, पण असं कुठं आहे तो जंगलाचा राज आहे, आणि ह्या जंगल त्याचा घर आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तो कुठेही राहू शकतोय। तर मित्रांनो पुन्हा दाखवतो मी आपल्याला, पहा हे वाघाच्या पायाचं ठसं ह्या रस्त्यानं लागलं असं पुढं, हे आम्हाला दिसलंच आता। तर चला, आपल्याला काही लांब नाही जायचं मित्रांनो, तिथं जायची आता जवळच मासं उपसाय आपण सुरुवात करणार आहे ती। तर आमची टीम रामदास प्रकाश दोघंजण पुढे येते, टपय हातात चाळणे, उत्सुकता जास्त लागली आम्हाला माशांची। चला पुन्हा आपल्याला काही कामं राहतात लवकरच यायचे, सकाळच्या वेळेचं चालू आहे आपण ना। इकडं समोर पहा, पूर्ण भाताची कापणी झाली इकडं, आणि फक्त काही थोडेसे राहिले होते ना, त्या पण कापण्या पूर्ण झाल्यात। आणि ह्या रस्त्यातच इकडं पहा, ह्या जंगलात ह्या साईडला एक ताडपत्री आथरली इथं, आणि इथं भाताच्या पेंड्या ठेवल्यात, म्हणजे इथं आता ह्या भात बडवणीचं काम चालू आहे इथं। आणि काही बडवून आणि इकडं त्याचा उडवा लावून ठेवला आहे, पहा या साईडला इकडं उडवा लावून ठेवला आहे। आणि ह्या जुऱ्याला आपली मासं आता पकडायची ती। प्रकाश आणि रामदास दोघंजण गेलं तिकडं पुढं, आता जिडं डबाक पाहिलं आपण तिडं। ह्या भात इकडे ह्या ताडपत्री आता बडवणार आहे ती, म्हणजे त्याला टाईम आहे असेल अजून, पण मग त्या जेवण खाऊन येतील निवंत मित्रांनो। या साईडला इकडं पक्का जंगल आहे, आणि प्रत्येक ठिकाणी वाघाच्या पावलाचं ठसं याडणी ह्या मातीतून लागलं ते। मित्रांनो, पावसाच्या वेळेस आहे ना, आपण इकडंच मुरे मासं पकडायला यायचो बोताड मांडायला, ते व्हिडिओ मी आपल्याला दाखवलं। आणि काही मासं मोठ्या पुरामध्ये गेलं नदीला निघून, आणि काही मासं अटकून राहिलं ती इकडं डबकांमध्ये, छोट्या छोट्या डबकांमध्ये। मग ते काल पहिलं होतं, मग चालू इकडं। आणि पावसाच्या वेळेस एक बोताडाचा व्हिडिओ बनवला होता रामदास बरोबर आम्ही,
त्या भोताड कुठं मांडला होता ते दाखवतो मित्रांनो. आता तिथं कशी परिस्थिती आणि त्या टायमाला कशी परिस्थिती होती ना ते आपल्याला पाय भेटणार मित्रांनो. ह्या पास समोर इथं. आणि मित्रांनो पावसाच्या वेळेस आपण तिथं भोताड मांडला होता समोरचं तिथं. पण पूर्ण आता कोरडा ठाक एकदम हजुरा पडलाय पूर्ण पाण्याचा थेंबसुद्धा नाही आहे. हे पूर्ण काहीच पाण्याचा थेंब नाही इथं. आणि आपण भोताडा इथं मांडला होता. ती झोळी होती ती तिथं समोर मांडली होती. त्या टायमाला भरपूर मासं होतं ह्याडाने ह्या जुऱ्यानं. आणि आता हे पूर्ण जुरा ठाक कोरडा ठाक पडल्यामुळं मग अख्खं मासं ज्या पूर होता ना वळवाच्या पाण्याचा त्या टायमाला निघून गेलं खाली. आपला भोताड ह्या जागेवर आहे इथं. चला आता रामदासन प्रकाशनं सुरुवात केली. काय केले आपणही जाऊ आता निघून. इकडे बात कापणी पूर्ण झाली. इकडे कोणती तरी ताडपत्री आतून पेंड्या राहिल्यात बाडवायच्या थोड्याशा त्या ठेवल्या तिथे आपल्याला नेरी वक्ताला मासं घेऊनच जायचे मित्रांनो. आता आपण पोहोचलोय जिथं आपल्याला मासं उपसायचे तिथं. त्या डबाक पहिला तिथं पोहोचलोय आता मित्रांनो. तर चला आता आपल्याला सुरुवात करायची लगेच मासं उपसायला. तर ह्या पहा मित्रांनो ह्या डबाक आहे एकदम छोटासा डबाक आहे. ह्याच्यामध्ये माशांच्या कळपे हिंडतात ह्या पहा मित्रांनो समोर माशांच्या कळपे हिंडतात. ते आपल्याला दिसणार नाही मित्रांनो. आता पाणी थोडासा म्हणजे निवाळा आहेच पण मग एवढा आपला म्हणजे कॅमेरा तिथपर्यंत पोहोचल्याची काही गॅरंटी नाही वाटत. पण आपल्याला दिसते का नाही मला माहीत नाही मित्रांनो. ह्या पहा कळपे फिरतात माशांच्या. हे पहा तिकडे गेले एक कळपी म्हणजे कळप मित्रांनो माशांचा मुरे मासे ती काही ह्या दगडांमधून येते इकडे पहा. हे बा इकडं पक्क मासे आहेत मित्रांनो. तेवढं आता आपण उपासणार आहेत. बरं पो आता कालवण होत आहे का नाही. आणि प्रकाशनानं रामदासनं इथं चाळणं ह्या टप ठेवलं ती. आणि ते कुठं गेलं काय माहिती आहे मित्रांनो. तिथे हाक मारून पाहतो बरं मित्रांनो. दिसतात का मासा आपल्याला पहा कळप फिरतात पहा. बरं तिला हाक मारतो. अरे रामदास रामा कुठं गेलाय. चला चला सुरुवात करायची आपल्याला लगेच टाईम होईल. तर रामदासन प्रकाश गेलं तिकडं मित्रांनो पुढं. आणि पाणी पक्का गार आहे मित्रांनो. ते पहा ते तिकडे गेलं तर दोघंही जण तिकडे मासच पाय गेलं ते चिकून आलं ते बा. चल रामा. तर आमची थोडक्यात पाणी चाले. आता त्या कुठं तुंबून घ्यायचं ना त्या पोह आम्ही मध्यंतरी असा तुंबायला लागला मित्रांनो. आणि मग ह्या पाणी बाहेर फेकायला लागणार आहे. तर चला आता तुंबायला सुरुवात करू आणि मग पाणी बाहेर फेकू इकडं. तर मित्रांनो इतका सकाळच्या पाणी ना जाम गार पाणी राहत आहे. आणि आता इथं आपली आडवी दगडा लावायच्यात अशी म्हणजे हे पाणी इकडं फेकता येईल. कारण ह्या इकडं भरपूर पाणी आहे ना. तर चला आता जाम पाणी गार लागत आहे मित्रांनो. पण आता करणार काय मास्क धरायचे म्हणजे मग गार लागून येतं काय हो. पुन्हा आपल्याला दुपारची टाईम नाही राहत. चला आता तुंबायचं काम झालं दगडा लावून. आता चांगली अशी दगडा या साईडला इथून लावून घेऊ. तर बरंच मास आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो प्रकाश देतोय माहिती दगडा. आणि मग मी त्या दगडा लावून आणि मग चांगला असा गाळाना लिपून घेतो ह्याडाने. म्हणजे मग मासं त्या साईडला जाणार नाही आणि या साईडचा पाणी त्या साईडला येणार नाही. तू फक्त माय का दगडा आण जी मी बरोबर करतो सगळा. मग मित्रांनो आता प्रकाशचा मास आलाय तुंबायचं काम. आता इकडूनही दगडा लावल्यात तिकडूनही दगडा लावल्यात. थोडीशी मध्ये 4-5 दगडा लागतील म्हणजे मग आपलं काम पूर्ण होईल. आणि मग आपण लगेच मासं उपसाय सुरुवात करू. तिकडून एक दगड प्रकाश आणून देतोच मी का. पण सकाळी सकाळी आहे ना जाम पायाला गार पाणी लागत आहे. कारण गावाक पक्की थंडी आहे आता. आणि मित्रांनो मासे पकत नाही या साईडला पायाला असं झोंबतात पहा. कोंडलं ती मासं पार पाणी आटून गेलं नाही ऐकून. मग एकच दगड बाकी प्रकाश गेला ती दगड आणा म्हणजे तिकडं लावून घ्यायची एकच आणि लगेच बसून घ्यायची लगेच गाळणं लिपून घेऊ असं थांबून. चांगला असा पेग बांध केला आहे. हे पहा आता
बांध आपला पूर्ण झाला आहे दगडांचा. आता गाळ आहे ना, गाळ थपकून घेऊ त्याच्यावर. आणि इकून गाळ आहे मित्रांनो पक्का आहे. मग आता प्रकाशन मी दोघेच जण आता मस्त ह्या दगडा लावल्यात ना, ह्या लिपून घेतो चांगली. कारण वर उशाला पाणी त्याच्यामुळे इकडे गाळ भरपूर आहे आणि एकदम चिकट गाळ आहे. असा एकदा लावलं तर निघणारच नाही. चला आता गाळ आहे पूर्ण आपला जवळजवळ ह्या पार लावून झाला आहे. बांध काय एवढा मोठा नाही मित्रांनो, 1.5 मीटर असेल फक्त. तिकडून प्रकाश गाळ आणतोय पका त्या पहा, एकदम असा पाताळ गाळ, एकदम चिकाट असा मस्त. आता भेवच नाही राहिला मित्रांनो. आता ह्या पूर्ण बांध घालून घेतला आपण असा मधोमध, आणि मासं सगळं इकडे कोंडवलं ह्या दगडांमध्ये या साईडला. तर आता आपला काम आपल्याला चालू करायचे उपसायचं काम. आला तर उपसा बरं का, मासं ना टोकऱ्यामध्ये जातील बहुतेक. तर चला आता आपलं काम सुरू झालं आहे. हळूहळू उपसायचा. काही पाणी तिकडे फेकायला लागलं वावरात, काही पाणी इकडे तिकडे असा फेकून ह्या 10 मिनटातच मित्रांनो काम होणार आहे आपला. रामदास सुद्धा तयार होतोय, पेंडवर करतोय तो पहा. आणि मी पण सुरुवात करणार आहे आता. मासा लगेच आपण चाळणीमध्ये धरून घेऊ. थांबा, तर चाळण लगेच मारायला लागणार आहे मित्रांनो. कारण कसं आहे, मासा ना लगेच त्या टोकरीमध्ये येतं, थोडं पाणी आहे ना. इडं चाळण ठेवली आपण आणि टोकरीत मासे येतात ना, त्याच्यामुळं मग उपासताना मग ह्या चाळणीतच डायरेक्ट आपण पाणी टाकणार आहेत. हे पहा मित्रांनो, हे पहा एवढं मासे येतात. हे पहा लगेच मासे या सुरू झाले. आणि हे सगळं चपटुळं मासे येते, याच्यात चकचके म्हणतात आम्ही, पैसा मासा. तर अजून याच्यात काही मुऱ्या आला नाही काही. हे पहा लगेच आता त्या टोकरीतून पाणी आहे ना, तिडून भरून आणायचा आणि डायरेक्ट ह्या चाळणीमध्ये टाकायचा. तर आपली मोहीम आता सक्सेस होणार आहे मित्रांनो. आपला कालवण 100% होणार आहे. हे पहा, तर लगेच सुरुवात झाली आमची आता. तर रामदास तू आणते, तू आण थोडं आण पाणी लवकर. चला तुला साळा जाय टाईम होईल, लवकर जायला लागला आपल्याला. थोडं आण, तुला नाही आणत एवढा. हां होय रामा, टोकरी भरून दे. तर आता मी जाणार आहे मित्रांनो, पण मी थोडीशी इकडं आपल्या मित्रांसाठी थोडासा एक व्हिडिओ बनवत होतो ना. चला आपली. आणि मित्रांनो हे पहा मासं लगेच भरपूरच मासं. हे पहा म्हणजे आज आपली मेहनत काय वाया नाही जाणार. भरपूर मासे येतात. हे पहा एक टपामध्ये ना भरपूरच मासे येतात ते. आणि रामदास सुद्धा तिकडं टब भरून द्यायचं काम चालू आहे. आणि प्रकाश तिकडून टब भरून आणतोय आणि याच्यामध्ये चाळणीमध्ये टाकतोय. पाणी थोडं आहे मित्रांनो, एकदम थोडं पाणी. आणि मासं भरपूर येते तिकडे दगडांमध्ये येते. पाहू आज किती मासं भेटत आपल्याला. आम्हाला उत्सुकता आहे, आपल्या मित्राला उत्सुकता आहे शेवटला किती मासे भेटणार आहेत ह्या पण मित्रांनो आपल्याला दाखवेल. चला आता आपलं काम चालू झालं आहे. हे एवढं पाणी आपल्याला खाली करायचे. 1 टिपाड पाणी असेल मित्रांनो, जास्त नाही, 1 किंवा 2 टिपाड असतील. तर मित्रांनो पक्की मजा मासं धरायला. हे पहा पक्क मासं सापडलं या चाळणीमध्ये. हे पहा मित्रांनो, पण आता ह्या गाळ्यात आहे ना, त्याच्यामुळं चाळणीत पाणी अटकून राहत आहे. त्याच्यामुळं ह्या साफ करायचं काम चालू आहे. आता हे पहा चाळणीमध्ये आता सध्याचं आपण एवढं धरलं की पाणी जरा आपण फेकून टाकू. त्याच्यात घाण अडकत आहे ना छिद्रामध्ये चाळणीच्या, त्याच्यामुळं मग मासा एखाद्या वेळेस वर पाण्याच्या वर उडून जातात ती. आता सध्या बरंच सापडतं आपल्याला. हे बा अजून लय मासे आहेत मित्रांनो. हे बा मी इकडे दाखवतो तुम्हाला, ह्या इकडे आहेत ना, ह्या मासे आहेत मित्रांनो. हे बा मोकार माझे मासे आहेत ना, सगळं वळवळ करी सुटलं. हे बा किती मासे आहेत मित्रांनो. आणि ह्या टपामध्ये भरून आपण त्या चाळणीमध्ये टाकतोय. ज्या मासे आहेत असं काय ना, असं काय कर सुटल्यासारखा दाखव बुक बंद करून माहिती. तर हे पहा मित्रांनो, ह्या टपकांमधून आहे ना, ह्या पूर्ण आपण पाणी उपसून टाकलं आहे. ज्या मासं वळवळ करी सुटलं. हे पहा त्या दगडांमध्ये तिथं आहे ती. हे पहा मासं कसं असं डोकी काढते. हे पहा मित्रांनो, हे पहा आपला कालवण फिक्स होणार आहे मित्रांनो. पण शेवटला किती मासं भेटत ना आपल्याला हे तर मी आपल्याला दाखवणारच आहे. पण अजून मासं पकडायचंच काम चालू आहे पूर्ण. आता ह्या डबा आहे ना, ह्या पूर्ण खाली झाला आहे. अजून तर आपल्याला जास्त मुरे मासं तर भेटलं नाही मित्रांनो. पूर्ण पाणी आता आटलं आहे. इकडं वरच्या साईडला भरपूर मासे आहेत मला वाटतं मित्रांनो. हे बा
ह्या दगडांमध्ये आहे ना जाम गेलं ती. आणि मेन मुरे मासे आहेत ना मित्रांनो ह्या दगडांमध्येच येते. हे बा पूर्ण कळपे या कळपे फिरते. हे बा इकडं वरले गेलं ती सगळं वर गोळा झालं वरच्या साईडला. आणि आमची मोहीम चालली मित्रांनो. इकडं मळे ना काय उडाला जोरात. तर चला मित्रांनो आता रामदासला मजे आली मासेदार आहे. मी इकून आता ह्या टपाना पाणी इकून नेतो आणि त्या चाळणीमध्ये टाकतो. ह्या जुऱ्यानं समजा मासे आहेत मित्रांनो. ह्या मासे त्या जुऱ्यानं ऐकून. तर चला मित्रांनो आता जवळजवळ आपली ही अर्धा पाऊण तास झाला चालेल मेहनत. पाणी थोडा होता पण मग गाळ जास्त आहे ना. गाळा नाही मग हात पाय कर पाडून जातं ती. पण मग मित्रांनो आता मासे धरायचे म्हणजे आता ते गाळात पाण्यात राहतात ना. ह्या टपामध्ये पूर्ण मासा आलते बा. इकडे भरपूर मासं कोंडलं ती. आज आता तर आमचे सहकारी त्यांचं पण काम चालू आहे. मळ्यापाळाला आहे का मळ्यापाळाला. तर मळे मासे आहेत मित्रांनो आणि मुरी आहे ती भरपूर. तर आपलं तर नक्कीच काम होणारच आहे मित्रांनो. मस्तपैकी काल मासं पहिलं होतं आपण. तर चला मित्रांनो आता ह्या टपात पाणी भरलंय. बरंच गाळ आहे. नेऊन आपण ह्या इकडं ह्या चाळीमध्ये होती तुझी पक्का गाळाला माखून जाता मित्रांनो. पक्का गाळ आहे पा. तर हे पहा किती मासे भेटले ते. अजूनही किती भेटले हे सांगता येत नाही मित्रांनो. भरपूरच मासे येते. तर मित्रांनो आता ह्या आपला डोबन आहे ना मग या डाबात पूर्ण खाली झालाय. तर हे मासे आहेत ना काही असं हातात येतात. हे पा इकडे पण भरपूर मासे हे पा हे असं हातात येतात. हे असं हातात धरून नाही ना आपण डायरेक्ट असा ह्या टापामध्ये टाकतोय आणि मग तिकडं चाळणीत नेऊन टाकायचं. गाळा हे बा मित्रांनो हे हातात येते हे बा मासे. हे असे बारीक बारीक खेकडी राहतात पण त्या टाकून द्यायच्या. त्या काय आपण घेते नाही ती. बराचसा टाईम झालाय आणि बरंचसं मासं धरलं आपण. काही असं धावांमध्ये शिरलं तिकडं. तर चला तर मग आता बाकीचं पाणी भरून पाणी येत आहे मित्रांनो. पाणी आहे ना कुठंतरी कुठंतरी पाजर असणार मित्रांनो. त्याच्यामुळे मग तिथं पाणी साचतच राहत आहे. आज जवळजवळ पक्काच काढा म्हणून मित्रांनो. पक्का हे बा हे असं मासं आहे बा मित्रांनो. हे चुचणे काही चपटं मासं मिक्स जातीचं मासे मळे सुद्धा आहेत मित्रांनो. मोठ्याला बोटा एवढलं. आणि इथे आहे ना मित्रांनो या दगडाखाली पक्की मोठी दगड आहे. तिच्या खाली मळे गेलं ती आणि मासे पक्क गेलं तिच्या खाली. 10 होता असा ना. मग आता आम्ही दोघंही बी लागलोय दगड वर करायला. पण ती गाळामध्ये पक्की पॅक बसेल आहे त्याच्यामुळे ना उचलतच नाही. पण बाळा पार पलटी केलीच कारण तिच्या खाली खेकडे आहे पक्की मोठी. चला आता जाम बळ करून बिल घ्यायला लागता मित्रांनो. हातही पक्क चिकाट होतात ना. पण आता मासं खायचे म्हणला म्हणजे दगडा खाय गाळ खाय याचा काही विचारच नाही मित्रांनो. शेवटी काड्या आणल्यात पार मोठमोठ्या काठ्या आणि पलटी केलीच मित्रांनो. पार उचलले. तिच्या खाली मासे आहेत मित्रांनो. पक्का मासे आहेत तिच्या खाली. हात चिकाट झाल्यामुळं बळच सापडत नाही. चला आता ती उभी करून ठेवली आपण त्या दगडाला. आता तिच्या खाल्लं मासे आहेत ना धरून घेऊ आपण. थोडीशी एक पलटी मारतोय आणि पलटी मारलीच मित्रांनो. पहा आणि पक्की मोठी खेकडे पहा मित्रांनो हिच्या खाली. हे पहा आता मी धरतोय चिंबोरी पक्की मोठी चिंबोरी खेकडे. हे पहा मित्रांनो मी आपल्याला दाखवतोय. पहा का मित्रांनो. चला ती खेकड आता मोडून शिंगडं मोडून ठेव तिकडं आपल्या चाळणीमध्ये. आणि हा प्रकाश मासं धरतोय त्या दगडी खाल्ला. आता ही पहा मित्रांनो खेकड किती मोठी.
तर मित्रांनो आता आपण एवढं ह्या चाळणीमध्ये येत ना एवढं मासं धरलं, पण एवढे मासं नाही ती, त्याच्यामध्ये गाळे भरपूर आहे. आणि ही एक खेकडे पहा मोठी खेकडे सापडली. तर आता ह्या नेटमध्ये टाकलं होतं आपण, हे निसून याच्यात बाकी गाळे इकडं पाण्याकडे जाऊन आणि मग ते आपल्याला म्हणजे धुवून घ्यायला लागणार आहे व्यवस्थित, आणि मगच घरी कालवण करायला यायला लागणार आहे ती. तसं हे पहा हे चांगलं धुवून घेऊ, याच्यात गाळे होता ना ते चाळणीमध्ये टाकून घेऊ, आणि चाळणीत गाळे भरपूर आहे. एवढे मासे आता मस्तपैकी धुवून घेणार आहेत आपण, खाली पाण्याखाली मोठ्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे ती. चला आता हे निसून घेऊ. बराच नेरचा टाईम झाला आपल्याला, पुन्हा जेव्हा पका टाईम होणार आहे त्यामुळे. पण माशांचा कालवण भरपूर झाला आहे. तर एवढंही आता निसायचं काम चालू आहे, आणि मग तिकडं आपण स्वच्छ पाण्याला घेणार आहे. तर मित्रांनो आता काही मासा आपण पकडलं ना, ते जरा गाळ माखला होता, इकडे खाली पाणी आहे भरपूर. या पाण्यामध्ये आपण आता धुवायला चालू आहे, म्हणजे स्वच्छ करून आणू, एकदम धुवून आणू, आणि मग धुल्यानंतर आपल्याला दाखवणार आहे किती मासं भेटलं का आपल्याला त्या. चला आता इकडे खाली पाणी आहे, इकडं स्वच्छ करणार आहेत आपण मासं. मित्रांनो इकडं जेम पाणी आहे, इकडं आपण हे मासं धुवणार आहेत आता. तर एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे ते त्या पाण्यामध्ये इथं. तर मग चला स्वच्छ पाणी एकदम इकडे का मासा तिथं, पण मग आता हे दारता नाही येणार आपल्याला. आता हे चाळीचं मासा आता धुवून घेऊ इथं आपण मस्त पैकी. चलो हे पहा आता मस्तपैकी मासं साफ करायचं काम चालू आहे आपला ह्या स्वच्छ पाण्यामध्ये इथं. मग एवढं स्वच्छ करून आता आपण घरी नेणार आहे. बराच टाईम झाला आहे, आणि ह्या जुऱ्याला सुद्धा एकदम जित पाणी राहतं आहे मित्रांनो. इकडे ना इकडे धरण जवळच आहे. चला आता एक 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 करून आता निसून घेणार आहेत आपण. आता साफ झालं मासं, फक्त गाळ गेला आहे, फक्त आता थोडीशी घाणच राहिली काही काड्या कुड्या असा. त्या पहा दोस्तांनो बऱ्याच मेहनतीनंतर हे मासं आपण स्वच्छ केलं ती, तरी काही गाणं आहेच, बाकीची गाणं आपण घरी गेलो निसणार आहे ती. तर भरपूरच मासा भेटतात मित्रांनो, जवळजवळ 2-1 किलो माल भेटला आहे आपल्याला. एक खेकडे आहे पापकी मोठी, आणि बाकीच्या बारीक बारीक आहे ती. आणि रामदासना तिकडं मस्त शर्ट देऊन वाळत घातला आहे. आणि इकडं आता बराच गाळानं माकलो त्याच्यामुळं आता तिकडं प्रकाश चालला आहे, हातपाय धुवायचा काम प्रकाशचा. आणि चला आता हे मासं घेऊन आता आपण जाणार आहेत घरी. आता अजूनही साफ करायला लागणार आहेत आपले. 2-1 किलो माल भेटला मित्रांनो. मिक्स मासे आहेत, मुरे, चुचण्या, मळे. मळे म्हणजे चांगलं मोठं आहेत. हे पहा मित्रांनो मी आपल्याला दाखवतो जवळून. हे पहा हे मळे चांगलं मोठं मळे येते, एकदम मिक्स जातीचं मासे ते. मस्तपैकी आता घरी घेऊन नेऊन आपण त्याचा रसा करणार आहे ती. चला आता निघतो घरी हळूहळू. तर चला दोस्तांनो आता हा टप घेतला आहे डोक्यावर, आणि या टपामध्ये चाळ नाही, त्या चाळणीमध्ये मासे येते. तर आता चालू आहे आपण घरी. आता भूकही पक्की लागून गेले. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडंच थांबणार आहे ती. कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आपण कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.